श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम। नमस्कार। आज दिनांक 26 नोव्हेंबर। श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताशी आपले नाते जोडावे। श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम। भगवंताशी आपले नाते जोडावे। भगवंताचे नाम मुखातून न येण्यापेक्षा मुके पण बरे नाही का? दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहत नसेल तर ती दृष्टी काय कामाची? आपले कान त्याची कीर्ती ऐकत नसतील तर ते काय कामाचे? डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणे, मुखाने भगवंताचे नामस्मरण करणे, कानांनी त्याचेच गुणानुवाद ऐकणे हाच खरा अभ्यास आहे। भगवत चरित्र ऐकायचे कशासाठी? तर त्याप्रमाणे वागण्यासाठी। भगवत प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे। भगवंताशी आपले नाते जोडावे, कोणते तरी नाते लावावे। भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे। तो माता, मी लेकरू। तो पिता, मी पुत्र। तो पती, मी पत्नी। तो पुत्र, मी आई। तो सूत्रधार, मी बाहुले। असे काही नाते लावावे। मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही? लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको, पण लग्न होताच ते नाते लावतो आणि सहवासाने प्रेमही वाढवितो। प्रेम केल्याने प्रेम वाढते, तसे भगवंताविषयीचे प्रेम कोणाचे तरी नाते लावून वाढवावे। किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवत प्राप्ती सुलभ होते। हनुमंताने दास्यभक्ती केली, रामाला आपल्या हृदयातच ठेवले। गुहकाचे रामावर तसेच प्रेम होते। रावणाने शत्रू म्हणून, भरताने भाऊ म्हणून, सीतामाईने पती म्हणून, बिभीषणाने मित्र म्हणून, हनुमंताने स्वामी म्हणून भगवंताला आपलासा करून घेतला। ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहूच नये। मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा। घरात देवाची उपासना करावी। घर हे मंदिराप्रमाणे असावे। परान्न म्हणजे दुसऱ्याने मिळविलेले अन्न। आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे, कारण अन्नदाता परमात्माच आहे। त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे। चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे, याचे नाव सात्विक आहार होय। मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे। मग ते खाणे, पिणे, गाणे, बजावणे, हिंडणे काहीही असो। गायनामध्ये ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात, त्यामध्ये भगवंताची आठवण राहणे कठीण असते। गायन हे करमणुकी करता असले तरी भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे। राम आपल्या जरुरीपुरते कुठेही देतो, म्हणून भगवंत देईल त्यात समाधानाने राहायला शिकावे। प्रपंचात दुःख प्रसंग आले म्हणजे मग रामस्मरण होते, तसे ते सर्व काळी करावे। रामावर श्रद्धा पूर्ण असावी, म्हणजे आपली काळजी त्याला वाटते। भगवंताच्या नामात राहिल्यावर त्याला आपलासा करून घ्यायला निराळे काहीही करण्याची जरुरी नसते। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी एक सहज सुलभ मार्ग सांगतायत। महाराज म्हणतायत की आपण आपल्या भगवंताच्या प्राप्तीसाठी काय करावं, तर त्याच्याशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपलं नातं जोडावं। पुत्र म्हणून, आई म्हणून, पिता म्हणून, मित्र म्हणून, अगदी शत्रू म्हणून सुद्धा। पण त्याच्याशी जेव्हा आपण असं नातं जोडतो त्यावेळी अर्थात आपल्या परमार्थाचा मार्ग सहज सोपा होऊन जातो। जसं मारुतीरायाने रामाला आपल्या हृदयात ठेवलं, त्याचप्रमाणे आपण परमेश्वराला आपल्या हृदयात ठेवावं। आपल्या घरात, आपल्या प्रपंचात सर्वत्र फक्त परमेश्वरच असावा आणि त्यायोगेच आपण आपल्या परमेश्वराची प्राप्ती करू शकतो। आपलं घर हे एका मंदिराप्रमाणे असावं आणि आपला भगवंत हेच आपल्या आयुष्याचं अंतिम शाश्वत साध्य असावं आणि त्याकरता त्याच्याशी आपण संलग्न होणं आणि त्याच्या स्मरणात आपली प्रत्येक गोष्ट करणं आवश्यक आहे। आपलं संपूर्ण आयुष्य हे त्याच्यावर सोपवून आपण आपला प्रपंच कर्तव्याने करावा आणि मग आपल्याला आपल्या भगवंताची प्राप्ती निश्चितच होऊ शकते।
असं हे भगवंताशी नातं जोडणं आपल्याला साऱ्यांनाच जमो आणि आपल्या गुरुकृपेने आपल्या भगवंताची प्राप्ती आपल्याला आपल्या आयुष्यात लाभो, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram